मंडळी, श्रावण महिना भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी समर्पित आहे। भगवान शिवशंकरांच्या सेवेचा महिना म्हणून आपण श्रावण महिन्याकडे बघतो। या महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वीवर आकृष्ट झालेलं असतं। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जर मनोभावे भगवान शिवशंकरांची सेवा केली किंवा आपल्या मनातली काही इच्छा त्यांच्याकडे मागितली तर भगवान शिवशंकर आपल्या सेवेवर प्रसन्न होऊन आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करतात। पण त्यांची पूजा करताना, सेवा करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। पूजेचे किंवा त्यांच्या सेवेचे काही नियम आहेत। ते श्रावण महिनाच काय, जेव्हा जेव्हा आपण भगवान शिवशंकरांची पूजा करू तेव्हा सगळीकडे ते नियम लागू होतात। त्या नियमांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। तुमच्यापैकी बरेच जण व्हिडिओच्या कमेंट्समध्ये शिवपूजेबाबत काही प्रश्न विचारतात। त्यांच्या मनामध्ये शंका तयार होतात की भगवान शिवशंकरांना याचं पान वाहिलं तर चालेल का, पान नक्की कसं अर्पण करायचं, किंवा बेलपत्राचे नियम बऱ्याच जणांना माहिती नाही, किंवा मग हे फळ चालेल का, ते फूल चालेल का, किंवा असे बरेच प्रश्न आहेत की ते तुम्हाला पडलेले आहेत। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओत मिळतील। व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। महादेवांच्या पूजेतला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे की शिवलिंगावर किंवा भगवान शिवशंकरांच्या मूर्तीवर तुळस कधीही वाहू नये। तुळशीचं पान किंवा तुळशीच्या मंजिरीसुद्धा भगवान शिवशंकरांना वाहिल्या जात नाही। तुमच्याकडे जर शालिग्राम असतील तर शालिग्राम म्हणजे एक काळा कुळकुळीत दगड असतो। भगवान विष्णूंचं रूप म्हणून ते पाहिलं जातं। आणि जेव्हा आपण कार्तिक महिन्यामध्ये तुलसी विवाह करतो तर शालिग्रामांबरोबर तुळशीचा विवाह लावला जातो। तर काही जणांच्या तुळशीमध्ये किंवा काही जणांच्या देवघरामध्ये शालिग्राम असतील आणि तुम्ही जर शालिग्रामांवर तुळस वाहत असाल तर ती तुळस मात्र तुम्ही नंतर शिवलिंगावर वाहू शकता। पण डायरेक्ट तुळशीचं पान तोडून तुम्हाला ते शिवलिंगावर वाहता येणार नाही। त्याचबरोबर शिवलिंगावर आपण जे काही तीर्थ अर्पण करतो, म्हणजे शिवलिंगावर जेव्हा आपण पाण्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा, दुधादयाचा जो काही अभिषेक करतो, किंवा मग बरेच जण उसाचा रससुद्धा अर्पण करतात, तर जेव्हा शिवलिंगावर आपण असे द्रव पदार्थ वाहतो तर नंतर त्याचं शिवतीर्थ तयार होतं। पण हे शिवतीर्थ कधीही प्यायचं नाही। फक्त स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ पिलं जातं। स्वयंभू बाणलिंग म्हणजे काय, की जे शिवलिंग स्वतः तयार झालेले आहे, जे माणसाने बनवलेले नाहीत तर आपोआप तयार झालेले आहे। तर अशी काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते। जसं की अमरनाथ जे शिवलिंग आहे, बाबा बर्फानी म्हणजे बर्फाचं शिवलिंग तिथे दरवर्षी तयार होतं काही कालावधीसाठी, तर ते सुद्धा स्वयंभू बाणलिंग आहे। त्याचबरोबर नर्मदेश्वर महादेव जे आहेत तर ते सुद्धा स्वयंभू बाणलिंग आहे। तर त्याच्यावरचं तीर्थ आपण पिऊ शकतो। मात्र बाकी दुसरे जे शिवलिंग आहे त्याच्यावरचं तीर्थ आपल्याला पिता येणार नाही। तुमच्यापैकी कुणाच्या घरी जर स्वयंभू बाणलिंग असेल, म्हणजे आता प्रत्येकाच्या घरी शिवलिंग असेल असं म्हणता येणार नाही, पण ज्यांच्याकडे असेल आणि त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे अमरनाथाची शिवलिंगाची प्रतिकृती असेल किंवा तसं शिवलिंग असेल किंवा नर्मदेश्वर महादेव असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही कसला अभिषेक करत असाल, दूध, दही किंवा गंगाजल, पाणी याचा जर तुम्ही अभिषेक केला तर त्यावरचं तीर्थ मात्र तुम्ही पिऊ शकता, काहीच हरकत नाही। कारण जरी आपण तिथे जाऊ शकत नसलो पण त्याची प्रतिकृती म्हणून तसं शिवलिंग जर आपण आपल्या घरी ठेवलेलं असेल, भलेही ते मानवनिर्मित आहे तरी पण आपण त्याच्यावरचं तीर्थ नक्कीच पिऊ शकता। जेव्हा जेव्हा तुम्ही शिवपूजा कराल, कोणत्या व्रताच्या वेळा किंवा मग दर सोमवारच्या पूजेच्या वेळा, तर जेव्हा तुमची पूजा पूर्ण होईल, भलेही तुम्ही दिवा लावलेला असेल तरी पण तुम्ही कापराची आरती आवर्जून लावा। भीमसेनी कापूर असेल किंवा दुसरा कापूर असेल, ज्या कापराच्या गोल गोल वड्या असतात, तर त्यांची का होईना आरती लावायला अजिबात विसरू नका। ही आरती लावल्यानंतर तुम्ही स्वतःही ती आरती घ्या। त्यानंतर शिवलिंगाकडे सुद्धा तुम्ही ती आरती फिरवायची आहे। तुमच्या घरभर तुम्ही ही कापराची आरती फिरवली तर अतिउत्तम। यामुळे तुमच्या घरातलं वातावरण अतिशय चांगलं राहील, पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये तयार होईल। तर शिवलिंगाची जी पूजा आहे किंवा भगवान शिवशंकरांची जी पूजा आहे ती कापराची आरती लावल्या वाचून पूर्ण होत नाही। त्यामुळे तुम्ही ही आठवण नक्कीच ठेवायची आहे। शिवपूजेमध्ये कोणती फुलं वापरावीत, कोणती वापरू नयेत याबद्दल सुद्धा खूप जणांना प्रश्न आहे। काही जणांच्या मनामध्ये तर द्विधा मनस्थिती तयार झालेली आहे। तर काही ठराविक 2-3 फुलं आहेत ती फक्त शिवपूजेमध्ये चालत नाही। बाकी सर्व प्रकारची फुलं तुम्ही शिवपूजेमध्ये अर्पण करू शकता। आता आपण म्हणतो भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या फुलांना अतिशय महत्त्व आहे, पण केतकी हे जे फूल आहे तर इंटरनेटवर जर केतकी टाकून बघितलं किंवा सर्च करून बघितलं
तर त्यामध्ये ज्या इमेजेस येतात किंवा त्यामध्ये जी चित्र दाखवतात तर ती सगळी चाफ्याच्या फुलाचीच दाखवतात। तर माझ्या मते चाफा हे जे फूल आहे किंवा चाफ्यालाच दुसरं नाव केतकी असावं किंवा मग दोन्ही जाती ज्या आहेत त्या जवळपास एकसारख्या असतील, यामुळेच केतकी आणि जो चाफा आहे किंवा चंपा आपण ज्याला म्हणतो तर ही फुलं शिवपूजेमध्ये चालत नाही। केतकीच्या फुलावर खोटी साक्ष दिल्याचा म्हणजे एक पौराणिक कथा आहे, त्यामध्ये या केतकीच्या फुलाने किंवा केतकीचं जे रूप होतं तर तिने खोट्या गोष्टींची साथ दिली होती, त्यामुळे भगवान शिवशंकरांनी केतकी हे जे फूल आहे त्यांच्या पूजेमधून वर्ज्य केलेलं आहे। त्यामुळे केतकी असेल किंवा चाफा असेल किंवा चंपा आपण ज्याला म्हणू शकतो तर ही जी फुलं आहेत तर ती शिवपूजेमध्ये चालत नाही। आणि केवड्याचं अत्तर म्हणजे बऱ्याच वेळा शिवपूजेमध्ये अत्तरसुद्धा वापरलं जातं, तर त्यामध्ये तुम्ही मोगऱ्याचं अत्तर वापरू शकता, पण केवड्याचं अत्तर तुम्हाला शिवपूजेमध्ये वापरता येणार नाही, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि अर्थातच केवड्याचं फूलसुद्धा तुम्हाला शिवपूजेमध्ये चालणार नाही। त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर शंख असेल तर बऱ्याच वेळा आपण शंखामध्ये पाणी भरून देवी देवतांवर शंखातल्या पाण्याचा अभिषेक करतो, मात्र शिवपूजा करताना किंवा शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हाला शंखाचा वापर न करता एखाद्या तांब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन मगच शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे। याचं महत्त्वाचं कारण असं आहे, जेव्हा जेव्हा आपण शिवलिंगावर कोणत्याही पदार्थांचा अभिषेक करतो त्या वेळेस महादेवांचे पितृगण रुद्रगण तीर्थप्रसादाकरिता बसलेले असतात आणि आपण अशा वेळेस जर शंखाने त्याच्यावर अभिषेक करत असलो किंवा त्यांच्या शिवलिंगाला किंवा शिवमंदिरात गेल्यावर आपण जर पूर्ण प्रदक्षिणा मारली तर पितृगणांना रुद्रगणांना भीती निर्माण होईल, म्हणूनच शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा मारायची असते। अजून एक महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थांचा अभिषेक होतो तर ते जे पाणी असतं किंवा ते जे पदार्थ असतात ते आपल्याकडून ओलांडले जाऊ नये, बऱ्याच वेळा गोमुखसुद्धा तिथेच असतं तर ते आपल्याकडून ओलांडलं जाऊ नये यासाठीच आपण शिवमंदिरात जेव्हा जातो तेव्हा अर्धीच प्रदक्षिणा मारायची। तर जेव्हा आपण प्रत्येक मंदिरात जातो तेव्हा उजव्या बाजूने शिवालयाला किंवा त्या मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतो, तर जेव्हा आपण शिवमंदिरात जातो तेव्हा तुम्ही डाव्या बाजूने प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आणि तिथून परत पाठीमागे तसंच आलात तरीसुद्धा चालेल, मात्र जरी न्हाणी असेल नसेल तरी पण तुम्हाला शिवालयामध्ये गेल्यानंतर अर्धीच प्रदक्षिणा मारायची आहे। श्रावणामध्ये बऱ्याच प्रकारच्या पूजा अर्चा आपण करतो, त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प करू शकता। जर तुम्ही अविवाहित असाल म्हणजे त्यामध्ये तुम्ही मुलं असू शकतात, मुली असू शकतात, तर तुमचं लग्न लवकर ठरावं यासाठी म्हणून तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करू शकता। फक्त मनोभावे आणि श्रद्धेने तुम्ही पूजा करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाजोगावर मनाजोगी वधू मिळेल। आणि यासाठी तुम्ही शिवामुठीचं व्रतसुद्धा करू शकता। शिवा शिवा महादेवा मला सासरच्या माणसांची लाडकी कर, दिरा जावांची मला लाडकी कर, नावडतीची आवडती कर अशी एक प्रार्थना म्हणण्याची पद्धत आहे, तर ती सुद्धा तुम्ही महादेवांकडे करू शकता। शिवामुठीचा मंत्र काय हे मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओत सांगितलेला आहे, तर तो मंत्रसुद्धा तुम्ही शिवामुठ वाहताना म्हणू शकता। आता शिवपूजेमध्ये हळदी कुंकवाचा वापर चालत नाही, तर देवींसाठी फक्त हळदी कुंकवाचा वापर केला जातो दैवी शक्तींसाठी। तर शिव जे आहेत ते बैरागी अवतारात आहे किंवा साधूच्या अवतारात आहेत, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त भस्म चालतो, चंदन चालतं, अष्टगंध चालतो, गंधगोळी चालते। तर यामध्ये तुम्ही अजून एक गुलालाचा वापरसुद्धा करू शकता। तर गुलाल प्रत्येकाच्या घरी असतो जवळपास, त्यामुळे गुलालाचा वापर तुम्ही शिवलिंगावर गंध लावण्यासाठी केला तरीसुद्धा चालणार आहे। बघा, माणसाला दररोजचं जीवन जगताना बऱ्याच प्रकारच्या उलाढाली कराव्या लागतात, त्यामध्ये पैशांच्या बाबतीत सुद्धा खूप साऱ्या उलाढाली होतात। म्हणजे बऱ्याच वेळा आपण कर्ज घेतो किंवा कुणाला तरी कर्ज दिलेलं असतं आणि अशा वेळेस माणूस जर कर्जाच्या ओझ्याखाली जगत असेल तर तुम्ही महादेवाची पूजा करताना शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करू शकता। यामुळे तुमचं कर्ज कमी होईल किंवा कर्ज फिटायला मदत होईल, आर्थिक समस्यासुद्धा तुमच्या दूर होतील। महादेवांची पूजा श्रावणामध्ये तुम्ही अशी जर केली तर बऱ्याच प्रकारच्या समस्या दूर होतात। त्यातल्या त्यात तुम्ही जर स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली तर तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुमचं जे काही मनोरथ असेल तर ते पूर्ण होतं। चांदीच्या शिवलिंगाची पूजा केली तर राज्यप्राप्ती आणि पितरांचा उद्धार होतो।
सोन्याच्या शिवलिंगाची जो व्यक्ती पूजा करतो त्याला सत्यलोकाची प्राप्ती होते, त्याचबरोबर लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते। तांब्याच्या शिवलिंगाची ज्या व्यक्ती पूजा करतात त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते। काश्य म्हणजे पितळ आणि तांब मिक्स किंवा हा एक वेगळा धातू आहे, पूर्ण आपण याला पितळही म्हणू शकत नाही किंवा तांबही म्हणू शकत नाही। तर कास्याच्या शिवलिंगाची ज्या व्यक्ती पूजा करतात तर त्यांना कीर्ती प्राप्त होते। आणि ज्यांच्याकडे यापैकी कोणतंही शिवलिंग नाही तर मातीचं शिवलिंग किंवा आपल्याकडे जे शिवलिंग आहे त्याची पूजा आपण करू शकतो। भलेही आपलं शिवलिंग म्हणजे आपल्या घरातलं जे शिवलिंग आहे ते थोडंसं खंडित झालेलं असेल, तुटलेलं असेल, तरीही आपण ते बदलायचं नाही, त्याचीच पूजा आपण बरीच वर्ष करू शकतो, जोपर्यंत आपली इच्छा आहे की मला या शिवलिंगाची पूजा करायची आहे, मला हे बदलायचं नाही। कारण खूप श्रद्धेने मनोभावे मी या शिवलिंगाची स्थापना केली होती, तर नक्कीच तुम्ही ती करू शकता। बऱ्याच वेळा काय होतं की मूर्तींना जेव्हा तडे जातात किंवा मूर्ती खंडित होतात तेव्हा ते विसर्जन करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र शिवलिंग कधीही खंडित होत नाही। म्हणजे भलेही ते आपल्याला तुटलेलं दिसत असेल किंवा खंडित झालेलं आहे असं दिसत असेल तरी पण आपण त्याला खंडित झालेलं आहे असं म्हणू शकत नाही। शिवलिंगाच्या बाबतीत हा खूप चांगला नियम आहे किंवा ही खूप चांगली गोष्ट आहे की खंडित शिवलिंगाची सुद्धा पूजा केली जाते, त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही। कारण आपण ज्या जुन्या मंदिरांमध्ये जातो तर तिथल्या मूर्ती किंवा तिथे जे नंदी असतात किंवा शिवपूजेमध्ये ज्या ज्या देवी देवतांचा समावेश होतो तर तिथल्या मूर्तीसुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला खंडित झालेल्या दिसतात, तरी पण त्यांची पूजा आपण वर्षानुवर्षे करतच आलेलो आहोत किंवा आपल्या आधीच्या ज्या पिढ्या होऊन गेल्या तर ते लोकसुद्धा करत आलेले आहेत। त्यामुळे शिवलिंगाच्या बाबतीत कधीही घाबरायचं नाही। तुमच्याकडे जे शिवलिंग असेल त्याची तुम्ही पूजा करू शकता, नसेल तर दर सोमवारी किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला काही भगवान शिवशंकरांसाठी काही व्रतवैकल्य करायचे आहे तर त्या वेळेस तुम्ही घरीच मातीचं शिवलिंग बनवून किंवा पिठाचं शिवलिंग बनवून किंवा खडीसाखरेचं शिवलिंग बनवून, तांदळाचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकता। तर खूप आयडिया आहेत किंवा खूप पर्याय आहेत की शिवशंकरांची भक्ती आपण अगदी सहज आणि घरच्या घरी करू शकतो। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मानसिक शांतता लाभत नसेल, भलेही तुमच्याकडे पैसे वगैरे आहे म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा तुमच्या घरामध्ये वादविवाद वगैरे काही नाही, तरी पण तुम्हाला जर शांती लाभत नसेल किंवा मग जरी वादविवाद होत असतील किंवा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये जर अशांतता किंवा मग सतत उदास वातावरण राहत असेल तर जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा कराल त्या वेळेस तुम्ही शिवलिंगावर भाताचं लेपन करू शकता। जसं आपण शिवलिंगावर अक्षदा वाहतो किंवा शिवामूठ वाहताना सुद्धा तांदूळ वाहिले जातात, त्याचप्रमाणे भात शिजवून फक्त त्यामध्ये मिठाचा वापर न करता भात शिजवताना तुम्ही त्यामध्ये थोडीशी साखर टाकू शकता आणि हा भात जो आहे तो थोडासा थंड झाला की त्याचं लेपन तुम्ही शिवलिंगावर दर सोमवारी किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा कराल तेव्हा करू शकता। नक्कीच तुमच्यामध्ये काही मतभेद असतील पती पत्नींमधले किंवा मग घरामध्ये शांतता राहत नसेल तर यासाठी खूप फरक जाणवतो। नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा। तुम्ही श्रावणामध्ये काय काय वाचू शकता, म्हणजे बरेच जण विचारतात की श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी काय वाचावं किंवा कोणता मंत्र म्हणावा, काय म्हणावं। तर एकतर तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जेव्हा जेव्हा तुम्ही शिवपूजा कराल तेव्हा 108 वेळा म्हणजे संपूर्ण एक माळभर जप करू शकता। त्याचबरोबर श्रावणामध्ये तुम्ही शिवलीला अमृताचा पहिला अध्याय वाचू शकता। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र आहे कर्पूर गौरम करुणावतारम, तर तो मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता। अजून भगवान शिवशंकरांची आरती म्हणू शकता। ज्यांना काहीच म्हणता येणार नाही तर माझ्या मते भगवान शिवशंकरांची आरती जी आहे लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, तर तीसुद्धा तुम्ही म्हणू शकता, काहीच हरकत नाही। तर या ज्या गोष्टी जेव्हा तुम्ही मनोभावे शिवशंकरांची पूजा करताना कराल तर तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी नक्कीच होईल। बरेच जण कमेंट्समध्ये सांगतात की शिवलिंगावर लाल फूल वाहू नका किंवा मोगऱ्याचं फूल वाहू नका, तर असं काही नाही आहे। मी तुम्हाला सांगितलं की कोणती फुलं शिवलिंगावर आपण वाहू शकत नाही किंवा त्यांना अर्पण करू शकत नाही। तर हजार मोगरा जो आहे किंवा बरेच जण याला हजारी मोगरा असं सुद्धा म्हणतात की थोडासा गुच्छांच्या स्वरूपात
हा मोगरा आपल्याला दिसतो. म्हणजे मोगऱ्याचं फूल कसं आपल्याला 1 किंवा 2 एकत्र आलेले दिसतात. तर हे जे हजारी मोगरा असतात तर ते एक गुच्छाच्या स्वरूपात येतात. तर ही जी फुलं आहेत ती भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे हजारी मोगरा असो किंवा आपला साधा मोगरा, तर याची फुलंसुद्धा तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात. लाल फुलांचासुद्धा आपण अभिषेक किंवा लाल फुलंसुद्धा आपण शिवलिंगावर वाहू शकतो. गोकर्णाचं फूल असेल, निळ्या रंगामध्ये येतं, गाईच्या कानासारखं आपल्याला हे फूल दिसतं म्हणून याला गोकर्ण म्हणतात. तर गोकर्णाचं फूल वाहू शकता किंवा तुमच्याकडे जी फुलं असतील, भलेही ते फूल कडू असलं म्हणजे सदाफुलीचं फूलसुद्धा शिवलिंगावर वाहिलं जातं. त्यामुळे नक्कीच या फुलांचा वापर तुम्ही शिवपूजेमध्ये करू शकता. बेलाचं फळ असेल, धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल तर या फळांचासुद्धा वापर शिवपूजेमध्ये केला जातो. अजून सांगायचं झालं तर शिवपूजेमध्ये आपण जे बेलाचे पानं वापरतो तर बेलपत्र वाहताना ते आपल्याला पालथं करून वाहायचं आहे, हे लक्षात ठेवा. बेलपत्र आपण 1, 3, 5, 7 या विषम संख्येमध्ये वाहू शकतो. फक्त बेलाची पानं तुटलेली असता कामा नये किंवा जी थोडीशी पानं गोळा झालेली असतात ती पानं मात्र शिवपूजेमध्ये वाहू नका. तर हे सगळे नियम आहेत शिवपूजा करतानाचे, हे तुम्ही लक्षात ठेवा. यापैकी कोणते नियम तुम्हाला माहिती होते, कोणते नव्याने माहीत झाले हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आत्तापर्यंत तुमच्याकडून शिवपूजेमध्ये काही चूक झाली असेल आणि आत्ता हे जे नियम तुम्हाला कळाले तर यापुढे तुम्ही यामध्ये सुधारणा करू शकता. आत्तापर्यंत ज्या चुका तुमच्याकडून झाल्या त्या तुमच्याकडून नकळत झाल्या असं तुम्ही समजू शकता. कारण जेव्हा माहिती नसतं, माणूस अज्ञानी असतो या गोष्टींबाबत, तेव्हा त्या चुकीला आपण नकळत झालेल्या किंवा अज्ञानामुळे झालेल्या चुका म्हणू शकतो. तर यापुढे या चुका तुम्ही सुधारून शिवपूजेमध्ये त्याचा वापर करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद. ओम नमः शिवाय.